प्रशांत कोरटकरवरून संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि अमोल मिटकरी आणि इंद्रजित सावंत यांनी सुद्धा टीका केलेली आहे। प्रशांत कोरटकर यांच्या मुद्द्यावरून खरं तर सत्ताधारी पक्षावरती आता जोरदार टीका करण्यात येते। पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। संदर्भात आता गृह खात्याच्या मदतीशिवाय कोरटकर पळून जाऊ शकत नाही असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केले। सरकारी यंत्रणा कोरटकरांच्या घरगडी असल्यासारखं वागत आहेत असं सुद्धा वक्तव्य यावेळी करण्यात आलेलं आहे। कोरटकर दुबईत नसून नागपूर ते चंद्रपूर दरम्यान लपलाय असं सुद्धा यावेळी अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। कोणताही आरोपी ज्याचा जामीन नाकारलेला आहे, जामीन फेटाळलेला आहे आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलेला आहे। तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत आणि रोज पत्रकार परिषदा घेऊन पोलीस सांगतायत याला पकडलंय, त्याला पकडलंय, त्याला पकडलंय, पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। आता ते मला माहित नाही, कारण फोटो तर मी पण पाहिले। तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे, तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, ही पिलावळ कुणाची? हे सत्तेबरोबर असणारी पिलावळ नेहमी महाराजांचा अवमान करत असतात। खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे। प्रशांत कोरटकरच्या पत्नीच्या इन्स्टावर 2023चा त्याचा जुना फोटो आहे, जो दुबईतला दाखवला जातो। तो त्यावेळेस दुबईला गेला असू शकतो। माझं स्पष्ट म्हणणं आहे, चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपला असावा, लपलेला आहे। पण इतक्या वेळ त्याला मोकळीक देऊन त्याला जे अटक होत नाही, यामध्ये फक्त नागपूर पोलिसांवर संशय बळावतो। आणि नागपूर पोलीस जर असे वागत असतील, जर त्यांचा काही त्याच्याशी आर्थिक व्यवहार असेल, तर नागपूर पोलिसांनी त्यांची भूमिका एकदा स्पष्ट केली पाहिजे। पोलिसांशी माझं थेट काय बोलणं झालेलं नाहीये। माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आत्ताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत। त्यांना तिथे त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा, अशी एक मागणी आम्ही आत्ताच केलेली आहे।